नमस्कार. आज आपण आहे ना छोल्याची भाजी बघूयात. प्रकार वेगळे असतात, पद्धती वेगळ्या आहेत. मी माझी पद्धत सांगते. त्याच्यासाठी ना मी रात्रीच काबुले चणे आहेत ना भिजत ठेवले होते. ठीक आहे. आणि रात्री भिजवून ठेवल्यानंतर सकाळी मी त्याला आहे ना कुकरला 8 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यामध्ये मी 2 मिरे, तेजपत्ता आणि लवंग 2 असं मी टाकून त्याला शिजवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना मी कांदा जो आहे 2 कांदे कापून घेतले होते. आता पॅनमध्ये ना मी तेल टाकलेलं आहे. तेलात जिरं आणि मोहरी, ठीक आहे, त्याचा तडका दिलेला आहे. त्याच्यासोबत ना आपण हिंग पण टाकायचं आहे. कसं आहे ना, छोले जे आहेत ते थोडे जड असतात पचायला, तर हिंग भाजीमध्ये टाकायचा. त्याच्यासोबत ना जो पण वाटून घेतलेला कांदा जो आहे, कांद्याची पेस्ट उबडधोबडच वाटला आहे, अगदी काही बारीक पेस्ट वगैरे नाही केलेली आहे. ह्याच्यामध्ये मी खोबरं नाही टाकत आहे. त्याच्यात फक्त कांदा आणि टोमॅटोज टाकणार आहे आपण. ह्याच्यामध्ये ना कढीपत्त्याची पानं घालायची. आता त्याच्यासोबत सगळं हलवून घ्यायचं, म्हणजे फ्लेवर येईल कढीपत्त्याचा. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना 1 चमचा आहे ना आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आणि सगळं मिश्रण जे आहे ते एकदम व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. एकदा थोडंसं लालसर झालं मिश्रण की त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला सुके मसाले घालायचे. आता त्याच्यामध्ये ना 1 टीस्पून हळद प्लस धण्याची पावडर टाकायची आपल्याला 2 चमचे. आपलं जे लाल तिखट आहे, बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे मी कलरसाठी, कलर छान येतो. त्याच्यासोबत ना माझ्याकडे गरम मसाला जो आहे तो माझा घरगुती आहे, तो टाकला आहे. कांदा मसाला टाकलेला आहे मी. तुम्ही छोल्याचा मसाला पण वापरू शकता, तसं काहीच नाही. त्याच्याचमध्ये ना सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित एकत्र करून हलवून घ्यायचं. थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण वाट बघूया. भाजीला थोडं तेल सुटलं की ना मी टोमॅटोची पण प्युरी करून घेतलेली आहे. हार्डली मी 1 टोमॅटो घेतला होता, त्याचीच प्युरी आहे ही. आणि ती पण व्यवस्थित हलवून घ्यायची. टोमॅटोची प्युरी पण आहे ना एकदम व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर साईडला आपल्याला कडाच्या इथून तेल सुटलेलं दिसतं, म्हणजे मसाला जो आहे तो व्यवस्थित कढलेला आहे आपला. त्याच्याचमध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे आता. ठीक आहे. मीठ जे आहे काबुल्या चण्यामध्ये घातलं असेल तर सांभाळून घाला, चवीनुसार घाला. आता आहे ना काबुल्या चण्यांचं जे पाणी आहे आणि काबुले चणे ते ना मी डायरेक्टच मसाला जो भाजला ना त्याच्यामध्ये मी टाकून देणार आहे, जेव्हा मसाला व्यवस्थित परतला जाईल. आता हे जे पाणी आहे त्याला आहे ना, म्हणजे ग्रेव्हीसाठी मी जे पाणी होतं ते तसंच तेवढंच पाणी आहे. त्याला जेव्हा ना एक चांगली उकळी येईल ना त्यावेळेस ना मी थोडीशी आहे ना चवीपुरती आहे ना कोथिंबीर दांडे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मी, की त्याचा फ्लेवर फक्त त्याच्यात उतरायला हवा आहे म्हणून. एक उकळी आल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना मी उभी कापून आहे ना 1 मिरची घातलेली आहे त्याच्यात, म्हणजे जस्ट एक त्याचा मिरचीचा एक स्वाद यावा म्हणून बस. त्याच्यानंतर ना आपल्याला आहे ना मस्त कसुरी मेथी पण घालायची आहे त्याच्यात, त्याने पण फ्लेवर खूप छान येतो. क्रश करून घालायची कसुरी मेथी. भाजी एकदम झटपट होते, फक्त छोले शिजवायचे असतात, ते पण खडे मसाले टाकून. आणि कांदा टोमॅटोची पेस्ट, जास्त हार्ड काहीच नाही आहे ह्याच्यात. कोथिंबीरीने मस्त सजवायची भाजी. उकळी आल्यानंतर भाजी कढली की सर्व करायची. चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. असा सपोर्ट करा. थँक्यू.